मंत्री प्रताप सरनाईक यांच्या घरी देखील बाप्पांचं आगमन झालं। कुटुंबासह त्यांनी बाप्पाची आराधना केली आणि आरती केली। पूर्वे सरनाईकांनी सपत्नीक बाप्पाची पूजा केलेली आहे। तर अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये बाप्पाची आराधना करण्यात आलेली आहे। सहकुटुंब सहपरिवार बाप्पाची आरती देखील करण्यात आली आणि याच अनुषंगाने परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी मनीष गांगुर्डे यांनी। पाहूया। 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार असं म्हणत गणेश भक्त आपल्या घरोघरी गणपती घेऊन येत आहेत आणि त्याचबरोबर राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी देखील आपल्या घरी श्री गणेशाची प्रतिष्ठापना केली आहे। सरनाईक साहेब, स्वागत करतो लोकशाही मराठीमध्ये। काय भावना आहेत आज गणेशाचं आगमन आपल्या घरी झालं? माझं गणेशाचं आगमन तर माझ्या घरी मी 9-9.5 वर्षाचा असतानाच झालेलं आहे। 100 रुपयाची गणेशाची मूर्ती माझ्या मोठ्या भावानं दादरच्या जिन्याखालच्या घरी तो घेऊन आला होता आणि तेव्हापासून प्रतिष्ठापना करतोय आम्ही। आधी त्याच्याकडे गणपती बसायचा, पण त्यानंतर माझ्या पत्नीने ही जबाबदारी घेतली। ती गुजराती कुटुंबातली असताना सुद्धा मराठवाड्या संस्कृतीचं जतन करून हा उत्सव गेल्या 27 वर्षापासून आमच्या घरी ती सातत्याने करते। माझी दुसरी मोठी सून ही पारशी समाजाची असेल सुद्धा ती मनमोकळ्यापणे आपलं मराठी सगळ्यांना संवाद साधून अतिशय चांगल्या प्रकारे बाप्पाची सेवा करत असतात। त्यामुळे आमच्या घरातलं वातावरण फार वेगळं आहे आणि बाप्पानं न मागता काही भरपूर दिलेलं आहे। म्हणजे संकट कमी आणि यश किंवा आशीर्वादच जास्त दिलेला आहे। फक्त मी थोडासा दुःखी ह्यासाठी आहे की घोडबंदर रोडला मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते आणि त्या वाहतूक कोंडीचा फटका सर्वसामान्य प्रवाशांना बसत असतो। त्यामुळे ती वाहतूक कोंडी लवकरात लवकर दूर व्हावी। आमची मेट्रो चालू झाल्यानंतर ती थोड्याफार प्रमाणात कमी होईल, कारण गाड्यांची संख्या ही शहरामध्ये कमी उतरेल घोडबंदर रोडला। आणि त्याचबरोबर जो सर्व्हिस रोड आहे तो लवकरात लवकर जर मेन रोडला मग झाला तर अजूनही जास्त गाड्या त्यातनं जाऊ शकतील। त्यामुळे ते हे जे प्रकल्प आहेत ते लवकरात लवकर साधारण डिसेंबर पूर्वी पूर्ण व्हावे अशा सूचना मी माझ्या अधिकाऱ्यांना दिलेल्या आणि त्या पूर्ण झाल्यानंतर थोड्याफार प्रमाणात होईना ती घोडबंदरची वाहतूक होती दूर होईल। नक्कीच घोडबंदर असेल किंवा मतदारसंघामधली विविध कामं असतील, या सगळ्यांकडे बाप्पांकडे ते सगळं म्हणतात की गणेश भक्त असतील, नागरिक असेल, यांना सुखी समाधानी ठेव अशी अर्चना देखील ते करत आहेत। मनीष गांगुर्डे, लोकशाही मराठी, ठाणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।